राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ओबीसी आणि मराठी आता एकमेकांचं तोंड पाहत नाही। सध्या मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि कायद्याच्या चौकटीमध्ये प्रश्न सोडवणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकाचे तोंड बघत नाही आहेत। वाद एवढा विकोपाला गेलाय। शेतीकडे जाणारा रस्ता अडवला जाता एकमेकाचा। शेतीकडे जाणारा उद्या कुठल्या दिशेने महाराष्ट्राला नेताय तुम्ही नालायकपणा करून, हा खरा विषय इथे येतोय। व्यवहार बंद होत चाललेत। कोणी लावली आग, कोणामुळे हा संघर्ष उभा झाला। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 वाजता शिष्टमंडळाला वेळ दिलेला आहे। आमचा प्रयत्न एकच आहे की कुठेही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, दोन समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये। एखाद्या समाजाला असं वाटणं की आमचं अहित काहीतरी केलं जाणार आहे, सरकार असं करण्याची कुठली आमची मानसिकता नाही आहे। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे, ते कायद्याच्या चौकटीत सोडवायचे आहे। तसाच प्रयत्न राज्य सरकारचा असणार।